ओम गणपतये नमः. आपण श्रवण करत आहात संकष्टी चतुर्थी महात्म्य स्तोत्र. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंचवदना, दावितौ सुताच्या आनना, पाहताच पुरती मनकामना, भवबंधन तोडितसे अंगी चर्चित सिंदूर, जो का कृपेचा सागर, भक्तजनांचे माहेर, जो का साचार दीनबंधू, मूषक वाहनी बैसोनी, हस्ती त्रिशूळादी धारण, करीत विघ्नांचे छेदन, चरणी वंदन तयाच्या, जो का सद्गुरु चैतन्य घन, देवनी ज्ञानाचे दर्पण, प्रकाशविले आत्मज्ञान, केले समाधान जीवीचे, तयाचे कान धरावे चरण, कैसे न यावी आठवण, जगन्नाथ भरला परिपूर्ण, हरिले भान जगताचे, तया चरणी माझे मस्तक, जो का त्रैलोक्याचा नायक, जेथे तो एक मी एक, पूज्य पूज्यक भाव असे, जो या यादव कुळी जन्मोनी स्पष्ट, गोकुळ वासू जनांचे कष्ट, हरुणी केले संतुष्ट, संहारले दुष्ट कंसादी, जेने केले कालिया मर्दन, शुद्ध केले यमुना जीवन, तया कृष्णचरणी माझे नमन, लागले ध्यान मनोभावे, तया कृष्णाचे करिता स्मरण, काय जाय मनी दडपून, क्षमाय दया शांती येऊन, पावती समाधान ते ठाई, जैसा उदकावरी तरंग, पाहता पाहता पावे भंग, तैसा विघ्नांचा प्रसंग निर्विघ्न सांग करीत असे, जैसे सागराची लहरी येत जात एकसरी, तैसी संकटे नाना परी येता निवारी गजवदन, तया गणपतीचे व्रत देख, आधी तिथी निर्णय ऐक, जो का होय सुखदायक, चालती सकळीक जया रीती, श्रावण कृष्ण माझारी, तृतीय युक्त चतुर्थ अवधारी, चंद्रव्यापिनी असेल जरी तरी व्रता ते करावे, दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी, तिथी असोनी पुरोदिनी करीती, मातृयुद्धातया समंती, आहे शास्त्रमत ऐसेची, दुसऱ्या दिनी पंचमी युक्त चंद्रव्यापिनी चतुर्थी होता, तरी ते न करीते निश्चित, ऐसे शास्त्रात सांगितले, तया दिनी काय करावे पुढे सांगती, स्कंद भावे ते श्रोतेजने ऐकावे, व्रत आचरावे तयापरी, ऋषी अवघे मिळून प्रश्न करीती, स्कंदा लागून दरिद्र शोक कष्टनाशन, वैरीजन छळी जाती, विद्या काही नसे जयासी, पुत्र न होये स्त्रियाशी, ऐशा दुःखे पीडा जनासी, दूर कैसी होय सांगा, ऐसा ऋषींचा ऐकून प्रश्न स्कंद पावला समाधान, जनकल्याण व्हावया लागून, तयाची वचन बोलतसे, सुखप्राप्ती व्हावी सकळी का, ऐसा उपाय सांगतो ऐका, संकष्टी व्रते गणनायका, भजता होय निर्विघ्न, यथाविधी तया व्रतासी आचारिता, भक्तिभावेसी सकळ मनोरथ निश्चयसी पूर्ण होतील तत्कालिक, हे व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत, संकटापासून व्हावया मुक्त, गांधिले जे का पंडुसूत, तया अद्भुत निवेदिले, पांडवासे द्युती जिंकुनी, कौरवा धाडले काननी, ते दुःख न साहे म्हणून सांगे कानी धर्माच्या, धर्म भीमा अर्जुनन कुळ, सहदेव द्रौपदी मिळून सकळ, व्रत चालविले अचळ, जेने तळमळ दूर होय, 12 वर्षे अरण्यवास, पुढे 1 वर्ष अज्ञातवास, तेथील हरावे संकटास, पुन्हा विपिनास न यावे, हा हेतू धरून मनी करीते झाले, व्रता लागुनी श्रावण वद्य चतुर्थी दिनी आरंभ करोनी चालविले, तया व्रते करोनी जान, त्रयोदशाब्द पूर्ण नसोन, पुनरपि अरण्य सेवन, गजानने जान दूर केले, ऐसा व्रताचा महिमा जान, कृष्णे सांगितला कोठून, ते करावे निवेदन, करविने श्रवण आम्हा आधी, मग ऋषींचा प्रश्न ऐकून स्कंद सांगती, तया लागून पार्वती सहे रंबा आपण, काय कारण सांगत असे, कृतयोगी हिमनग बाळा, टाकोनी निघाला शिवभोळा, वियोगजन्य दुःख ज्वाळा, जाळील कळी काळा, वाटत असे, पार्वती झाली उदास, सोडिले सर्व विलास, दृढ धरिले वैराग्यास, लिहिले प्राक्तन काय हे, पतीने का केला कोप, काय अन्यजन्मीचे पाप, उभे राहिले आपोआप, मज माय बाप कोण तारी, काय मी चुकले पतिव्रत धर्म, किंवा काही काढिले वर्म, किंवा चुकले सुधर्म, अवघा अधर्म चालविला, वचनाचा केला अनादर, ब्राह्मणा छळीले निर्धार, घडला होता अनाचार, म्हणून मजवर कोप केला, काय भक्ता लागी छळीले, काय पूजे ते विध्वंसिले, काय गंगे ते निंदिले, नंदीसे ताडले दंडाने, मुखाने नाही रामनाम, अंगी धडाडलं काम, ईश्वरी नाही ठेविले प्रेम, म्हणून सुखधाम हरपले, नाही केली देवपूजा, उच्छेदिले देवद्विजा, तेने मनोभंग झाला माझा, म्हणून दुःख पावल्या, काय विदूची केली निंदा, पन्नगासी भोगविली आपदा, चिता बसमले पण अंगी सदा, हसले कदा तयासी, स्मशानी असे सदावास, गुंडाळिले व्याघ्रांबरस, जाळूने टाकिले मदनास, धरिले वैराग्यास, म्हणून श्वशरगृहासी वास केला, तेव्हा मायबाप बोलिला, म्हणून चित्ती क्रोध आला, जाऊनी लपला कपाटी, ऐसे बोलूनी वारंवार, नेत्री वाहे दुःख नीर, अंतरा माझी न टिके धीर, न सुचे व्यवहार करावया, आता सेवावे अरण्य, किंवा करावे देहपतन, किंवा तपा लागुनी जाऊनी, घालुनी आसन बैसावे, पवन आणि चंदन झोंबे अंगी, अग्नी
अग्निसमान विदुतपाची देहा लागून चंडकिरण मध्यान्नीचा वाटे मजला वैरी वसंत सुमन सुवास उग्र भासत कोकिळा स्वर करणी झोंबत कर्कश काकवत दुःख होती अग्नी माझी होमावा काय कोठे पाहू पतिराय काय घडला न कळे अन्याय काय उपाय करावा धरणीवरी अंग टाकी कोण युक्ती सांगेल सखी कैशी धुंडू चतुर्दश लोकी हस्ती नकी मज लागी ऐसी वियोग दुःख करून पोळली अंधक करी जाण वैराग्य संपन्न तपा लागून गेली कानन सेवावया वल्कले करुणी धारण मता जटा गुंडाळून कुंकुम मळवट भरून घालून आसनी बैसली काही दिवस वायुभक्षण काही दिवस फळे सेवन काही दिवस परणे जाण सेवन दुर्वांचे काही दिवस जलपान काही दिवस कंदमूळ भक्षण काही दिवस निराहार राहून काही सेवन करीना काही दिवस ऊर्ध्व वाहू करून काही दिवस पंचाग्नी साधन काही दिवस उभे राहून नाही शयन बहुकाळ ब्रह्मांडी प्राण नेऊन केली हटयोगाचे साधन आकर्षण करून मन इंद्रिय दमन बहुकाळ राजयोग साधने निमग्न राहे निषिदिनी रामनाम मंत्रे करुणी कालवनी काढिला अष्टांग योगाच्या साधने देह जिजविला तप करुणी परी प्राणेश्चरा लागुनी दयामनी नयेची जो भक्तीचा भुकेला भावे करुणी बांधला गेला तो हिमनग जगलागी दुरावला म्हणून झाला खेद चित्ती आता काय करावा उपाय कैसा भेटेल पतिराय चिंता करुणी झिजली काय झाली तन्मय वृत्ती ती तपे करुणी देह तापला तिन्ही लोकी कंप सुटला इंद्र मना माझी दचकला काय वर्तला अनर्थ ऐसी तीव्र तप श्रीने केले नाही कुठे ऐकिले शंकर दर्शन नाही दिले तरी कचिले घाटे ब्रह्मांड तो पाहिला नारद मुनी पुस्ती झाली तया लागुनी पूजन केले स्वस्त मनी लागली चरणी दयाच्या इतुकिया माझे देव ऋषी पुस्ता झाला पार्वतीसी तुझी काग दशा ऐसी आलीस बनी काय काजे शरीर झाले जर्जर सेविले कानन का कठोर पंचवदनाचा पडला विचार सांगे उत्तर लवलाही मग बोले शैलबाला मी काही अपराध न केला परिपतीचा वियोग झाला उपाय मजला सांगा आता दरिद्र्याशी लाभता चिंतामधी मग हर्षण माय गगनी तैसे झाले माझे मनी तुझ नयनी देखताची बहुकाळ सेविले कानन तप केले अनुदिन परी मजला स्वामी अजून भेटूनी नयन निविना आता यत्न काय करू मज सांगाजी निर्धारू कोण्या कर्मे परत करू होईल साचारू प्राप्त मज ऐसे बोलता जगज्जनी सुचला विचार एकमनी म्हणे गणपतीच्या व्रते करुणी पावेल सदनी शंकर ऐसे बोलता देवर्षी जगन्माता म्हणे सांग मजसी तो बोले मुनी तयेसी गजाननासी पूजावे मग करुणी गणपती स्तवन आणिले मना माझे ध्यान चतुर्भुज रक्तवर्ण केले चिंतन तयाचे विशाळ दोधाची शोभा स्मरता संकटा सरसी उभा मांड्या कर्दळीचा गाभा नयन शोभा पद्मापरी माथा शेंदूर शोभत रत्नजळित मुकुट झळकत पायी घागरिया घाजत येत नाचत झळकरी मग देऊनी आलिंगन संतोषविले तयाचे मन का माते सेविले कानन संकट कवन पडी येले म्हणे माते काय काजा कवने गांधिला देह तुझा का केलासी धाव माझा सांगे हितगुजा मजपाशी ऐसे ऐकुनी वचना ते सांगे पार्वती तया ते पतीने त्या गेले माते सेविले विपिना ते तया लागी बहुत केले तपाचरण न सरे माझे पाप अजून वियोग दुःखे सरून सुख संपादन न होय भेटी न होय माझी म्हणून आस केली तुझी आता प्राणपती होय राजी ऐसी आजी व्रत सांगे माझे व्रत संपादन करिता संकट जाय निरसून पूर्वी सांगितले तिथी प्रमाण मास पक्ष जाण सत्यतेची तयादिनी व्रतारंभ करिता भेटेल तुझ सांब पूजा विधान हेरंब करी अंबे संतोषे प्रातकाळी दंत धावन मग करुणी माझे स्मरण संकल्पे माते प्रार्थून व्रतस्थ जाण असावे आजी चंद्रोदयापर्यंत मी राहून उपोषित पूजन करीन एकचित्ती भोजनरत होईन पुढे ऐसी प्रार्थना करून अंगासी काळे तीळ लावून स्नान नित्यनेमे सारून उपोषित राहे जाण मग मोदक करावे एकविशांती 5 अर्पावे देवाप्रती 5चे वायन ब्राह्मण हाती सेवी निश्चित शेष आपण धातू पाषाण मृत्तिका दान तयाची प्रतिमा करून गणपती नामे तयाचे स्थापन करील पावन सकळा ते मग करावे आवाहन मनी आणोनी करावे ध्यान षोडशोपचारे पूजन सांग संपादन करावे अथर्वशीर्ष पाठ एकविशांती करावे नीट अक्षरवाटिका म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजानन वस्त्र उपवस्त्रादी सकळ चंदन सिंदूर परिमळ मंदार पुष्पे सकळ दुर्वा कोमळ अर्पाव्या मज दुर्वांची अतिप्रीती सहस्रनामे अर्पावे एकचित्ती जयाची असेल शुद्धमती तोची भक्ती करील ऐशी धूप दीप नैवेद्यदान मोदकादी करुणी पक्वान्न समर्पण उत्तरापोषण करुणी अर्पावा तांबूल
मग ठेवी दक्षिणा फळ प्रदक्षिणा मंत्र पुष्पळ सकळ चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थावे चंद्रोदय झालियावरी मग विदूची पूजा करी अर्घ्य देवनी त्रिवारी प्रार्थना करी विदूची मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणाला गुण विद्या तांबूल समर्पून काय वंदन द्विजाते कुरुनी ब्राह्मण संतर्पण पात्री बैसावे आपण ऐसे सांगून विधान गेला गजानन स्वस्थान